इतिहासाचे प्रश्न जे आहेत ते बघूया. त्याला पण यावेळेस आधार जो आहे ना तो याचाच आहे, ग्रुप सीच्या मेन्सचा. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या स्टाईलनी प्रश्न विचारले ना तसे प्रश्न आपण ते इकडे घेतलेले आहेत. बघूया जाता जाता. म्हणजे त्याचं एक वेगळं हे टाकणार आहे मी याच्यावर, काय तुमचं ते यूट्यूबवर. हल्ली कसं आहे, ते यूट्यूबवर नसले तर तुम्ही मास्तरच नाही असं आहे ना. ते आमचे पी आरचे लोक सांगतात यूट्यूब पे आओ. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते? हे का विचारलं? ते नारायण गणेश चंदावरकरांचा पहिला प्रश्न. मी परवा पण त्या यूट्यूबच्या लाईव्हमध्ये बोललो. त्या दिवशीच लगेच घाई करून डिस्कशन टाकले. सगळे करेक्ट आहेत. कसं काय सगळे करेक्ट आहेत? तो जो प्रश्न आहे ग्रुप सीचा, नारायण गणेश चंदावरकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. अविधान, 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेस स्थापनेच्या अधिवेशनाला नारायण गणेश चंदावरकर उपस्थित राहिले. इथं 2 मुद्दे उपस्थित होतात. पहिला मुद्दा, काँग्रेसचं अधिवेशन गोकुळदास तेजपाल जे सगळं आहे कॉलेज तिकडचं सभागृह तिथे झालं. 28ला ते सुरू झालं टेक्निकली. आता खूप याच्यात जायचं म्हणतं ना बालकी खाल, तर 28 डिसेंबर रोजी चंदावरकर नव्हते. ते 29 तारखेलाच दुपारी आलेत. ते गेले होते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या कामानिमित्त फॉरेनला. मग आता टेक्निकल गंमत अशी आहे की मग 28ला होतं की नाही, पण यांनी काय केलं, कुणीतरी कॉपी आहे ना आपल्याकडं. कंपायलेशन काय, इतिहासाची पुस्तकं म्हणजे काय, एकानं लिहिल्याचं 17 जणांनी कॉपी केलेल्या पुस्तकात कुठेतरी लिहिलं असेल की पहिल्या अधिवेशनाला नारायण गणेश चंदावरकर उपस्थित होते. तर तसं ते नाही आहे. ते खूप इंटरेस्टिंग आहे. नाग चंदावरकरांचं जे अधिकृत लेखन आहे त्यात ते स्वतः म्हणतात की मी 28ला नव्हतो, 29ला आलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांची तिकडे सगळी तारीफ वगैरे झाली. म्हणजे 28ला होते का, तर 28ला नव्हते. पहिल्या अधिवेशनाला होते का, तर पहिल्या अधिवेशनाला नाग चंदावरकर होते. मग आता तुमचा आयोग आणि तुम्ही बघा याला करेक्ट करायचं की नाही. मी शुअर आहे याच्यावर की ते 29ला आलेले आहेत. खरं बोलायचं असेल आणि खरं हे थोडं खरं थोडं खोटं नसतं. खरं हे खरं असतं, ॲब्सोल्यूट करेक्ट एक असतं, नाही तर बाकी सगळं खोटं असतं. नाही आता चालून जातं तर चालून जात असेल की पहिल्या अधिवेशनाला होते, हे वाक्य खरं आहे. ब, नारायण गणेश चंदावरकर यांच्या मते हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचे कारण वाढती लोकसंख्या. विधान चूक आहे, सपशेल चूक आहे. तरी पण त्या दिवशी मी काही डिस्कशन्स बघितले यूट्यूबवर, घाईघाईत केलं. बरोबर आहे म्हणतात. नाही, नाग चंदावरकरांचा एक लेख आहे, मी तो त्या दिवशी वाचून दाखवला. त्याच्यात ते म्हणतात आमच्याकडं, त्यांनी तो शब्द वापरला, युरोपात एवढी पैदास होते. पैदास हा शब्द चंदावरकरांचा आहे. तरी तुम्ही गरीब आहे का? मग आमची लोकसंख्या जास्त आहे म्हणून तुम्ही गरीब म्हणण्याचं आम्हाला कारण येत नाही, हे तुम्ही केलेलं आहे. सो ब विधान तर चूकच आहे. क विधान, 1889च्या अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या, ते करेक्ट आहे की ते होते. आणि ड, मुंबई विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर ते तिथे राहिलेले आहेत. सो एदर क ड आणि अचं मगाशी जे मी म्हटलो तसं ते होतं. आता ह्याचा आधार घेऊन फक्त मी इकडे चंदावरकरांचं नाव टाकलंय की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला कोण उपस्थित होतं. तर चंदावरकर तर कन्फर्म आहेत. कोण नाही आहे कन्फर्म? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. म्हणजे एवढं घिसपिटं झालंय की तुझं नाव काय, तर हे जितकं पटकन आठवतं तेवढं सुरेंद्रनाथ बॅनर्जी तिथं नव्हते हे आपल्याला माहीत पाहिजे. कलकत्त्यामध्ये त्यांची नॅशनल कॉन्फरन्स जे काही आहे त्याचं अधिवेशन तिकडे होतं. आणि त्यामुळे आणखी एक इंटरेस्टिंग नाव सांगतो, बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तिथं एक मोठा माणूस पण गेलेला आहे जो येऊ शकला नाही, वीणा मंडलिक. रावसाहेब मंडलिक पण त्याच कॉन्फरन्सला गेले होते, म्हणून रावसाहेब मंडलिक पहिल्या अधिवेशनाला इकडे नव्हते. नॅशनल जे काही लोक हिस्ट्री लिहितात त्यांच्या याच्यामध्ये नाही सापडत हे. वीणा मंडलिक, रावसाहेब मंडलिक जे आहे ते तिकडे गेलेले आहेत. अजून कोण नव्हतं? खूप इंटरेस्टिंग, सार्वजनिक काका. हे खूप थोडंसं एक्सेप्शनल वाटतं. गवा जोशी ते पण नव्हते. मग आता कोण कोण आहेत? हे सगळे आहेत. आगरकर आहेत, चंदावरकर आहेत, जी सुब्रमण्यम अय्यर आहेत, नरेंद्रनाथ सेन बंगालचे जे आहेत ना, व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि नरेंद्रनाथ सेन बंगालचे जे लोक आहेत. आणखी एक बंगालचं नाव आहे गिरिजाभूषण मुखर्जी. गिरिजाभूषण मुखर्जी. दुर्दैवानं काँग्रेसचे कोण होते आणि कोण नाही हे मेन पुस्तकामध्ये नाही आहे. स्पेक्ट्रमच्या त्या गाईडपासनं तर बाकी महाराष्ट्रातल्या पुस्तकांचा हे, त्यासाठी तुम्हाला INCचे ते पहिलं डॉक्युमेंट आणि ते फोटोग्राफ आणि त्याचीच थोडंसं रिसर्च करायला लागेल. मेन लोक जर आपण पाहिलं, बॉम्बेला ते झालं माहिती आहे, पुण्यात कॉलराची साथ आहे.
आणि मग ते कसं तिकडे गेलं याच्यावर बोललेलो आहे मी. आणखीन कोण आहे? दिवाण बहादूर आर रघुनाथराव, मेजर जर आपण म्हटलं आर रघुनाथराव, मद्रासचे डेप्युटी कलेक्टर, मद्रासचे डेप्युटी कलेक्टर होते. रानडे आहेत का? आहेत. पण रानडे, भांडारकर, वेडनबन हे तटस्थ म्हणून तिकडं आलेले आहेत. कारण काय? डफरींचा आदेश आहे, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे. आपल्याला माहिती आहे ना, जज आहेत रानडे आणि हे सगळे लोक, तर ते त्याच्यामध्ये येतो बाबा, बसायला येतो तिकडं, असं म्हणून आलेले आहेत एका अर्थानं. आणखी कोण आहेत? लाला बैजनाथ, मेजर नाबा, आग्र्याचे लाला बैजनाथ. भांडारकर, ॲलन ॲक्टिव्हिन, ह्यूम तर आहेच आहे ना, एओ ह्यूम आपल्याला माहिती आहे. मराठी कोण कोण माणसं आहेत? वाशी आपटे, वाशी आपटे, वाशी आपटे. आणखी कोण आहेत? सीताराम हरी चिपळूणकर. किमान मराठीतले नावं तरी लक्षात राहायला पाहिजे. सीताराम हरी चिपळूणकर, सीताराम हरी चिपळूणकर. नागचंदावरकर आत्ता आपण बोललो ते. आणखी कोण कोण आहेत? दादाबाई नवरोजी, फिरोजशाह मेहता, केटी तेलंग, दिनशा वाच्छा, बैरामजी मलबारी. जेवढी प्रॉमिनंट नावं आहेत तेवढी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि गोपाळ गणेश आगरकर. आणखी नुलकर, नुलकर सुद्धा तिथे उपस्थित आहेत पहिल्या त्या सगळ्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये. कृष्णाजी नुलकर. ठीक आहे, तर इथली सगळीच आहेत, अ ब क आणि ड. जी सुब्रमण्यम आहे, अय्यर आहेत, नरेंद्रनाथ सेन आहेत, ई फक्त नाही आहे. हा सुद्धा चुकण्याचं काही कारण नव्हता. चंदावरकरांच्या बाबतीत मेन्सच्या याच्यामध्येच ते क्लिअर तुमचं झालेलं पाहिजे होतं परवाच्या याच्या सगळ्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. पूर्वीच्या डेक्कन IAS वर आणि आत्ताच्या सुभाषच्या चॅनलवर, सुभाष अकॅडमीच्या चॅनलवर वृत्तपत्र सिरीज आहे बघा. एवढे असे आपण म्हणतो ना खाऊन घेतलेत ते मी वृत्तपत्र, की तो माणूस काय करत होता, त्याचं काय चाललेलं होतं हे सगळं घेतलेलं आहे. सगळे प्रभाकर, ज्ञानसिंधू, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश. ग्रुप सीला काय प्रश्न आला होता बघितला का तो? भाऊ महाजन यांनी खालील वर्तमानपत्रे सुरू केली. ज्ञानदर्शन, धूमकेतू आणि प्रभाकर. वृत्तपत्र सिरीजचे मी टेलिग्राम चॅनलवर त्याच दिवशी लगेच व्हिडिओ पण टाकले की बघा बाबा याच्यामध्ये बोललेलं होतं. चॅनलवर आहे अजून पण ते आता पॉप झालंय वरती. कोण आहे मग प्रभाकर? कोण आहे प्रभाकर? कोण आहे तिकडे? प्रभाकरचं काय बघितलं आपण? अरे प्रभाकरचं कोण आहे संस्थापक? कोण काढलं? आत्ता सांगितलं ना मी, आला की प्रश्न. भाऊ महाजन. मग इकडे कोण आहे? गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन. आणि हे जर एवढं होत असेल तुमचं, तर मग आपलं खूप मेजर काहीतरी चुकतं आहे. गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजन म्हणजेच तुमचे प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शनचे संस्थापक. म्हणजे गोविंद विठ्ठल कुंटे म्हणलं का चुकतं आणि भाऊ महाजन म्हणलं का कळतं. एवढं वाईट वेळ आलेली आहे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करून करून. मुद्दाम ते तिथं दिलंय ना, बाकी काय असं मोठं काय तीर नाही मारलंय मी तिकडे. म्हणजे हे नाही कळत आहे लोकांना. लोक म्हणतात अरे असं काय झालं. भाऊ महाजन, भाऊ महाजन म्हणजे पर्सनॅलिटी खूप इंटरेस्टिंग आहे त्यांची. त्यांचं असं होतं की बुद्धीने खूप शार्प होते. ते बाळशास्त्री जांभेकर आणि तात्या छत्रे जे याचे आहेत ना इकडे ज्ञानसिंधूचे, ते सोबत शिक्षणाला होते. बाळशास्त्री जांभेकर दर्पणचे, बाळशास्त्र्यांवर प्रश्न घेतला ना मी जांभेकरांवर गेल्या टेस्टमध्ये. दर्पण, दिग्दर्शन आणि सगळी श्रीपद शेषाद्री प्रकरणातली भूमिका हे सोबत शिकायला होते. यांची बुद्धी खूप तल्लक होती, पण त्यांचा एक प्रॉब्लेम होता की जे नेमून दिलेलं आहे ना ते वाचणार नाही. क्रमिक पुस्तकं वाचणार नाही, तर ते सहज ब्युरोक्रेसीमध्ये गेले असते, प्राध्यापक झाले असते, काही झाले असते. ते म्हणले मला जे वाचायला आवडतं तेच मी वाचणार. स्वतःच्या यांनी कलंदर माणूस होता, स्वतःच्या मर्जीने जगायचं ते करणार. मला बाकी कुठलाही नॉन एकदम निगोशिएबल असा स्वभाव त्यांचा आहे. त्यामुळं त्यांनी प्रभाकर 20-22 वर्ष चालवलं, 20-22 वर्ष चालवलं, पण स्वतःच्या मर्जीने, कोणापुढे न वाकणारे भाऊ महाजन. काय मग कधी सुरू झालं प्रभाकर? 24 ऑक्टोबर 1841. 24 ऑक्टोबर 1841. दर्पण जस्ट बंद पडला गेल्या वर्षी, बरोबर आहे की नाही? 1840 गेल्या वर्षी म्हणजे 24 साली नाही, 1841च्या गेल्या वर्षी आधी दर्पण जस्ट बंद पडलेला आहे. 20-22 वर्ष चालला. त्यानंतर 1853 मध्ये त्यांनी धूमकेतू सुरू केला. धूमकेतू ना थोडा इंटरेस्टिंग होतं. धूमकेतूमध्ये खूप मारामाऱ्या झाल्या. धूमकेतू जेव्हा आला, मारामाऱ्या झाल्या म्हणजे
वैचारिक मारामाऱ्या झाल्या. आजच्यासारख्या नाही होत लगेच. त्या वेळेला वैचारिक मारामाऱ्या व्हायच्या लोकांच्या, की कोणतरी लेख लिहायचं, लेख लिहिला का दुसरा माणूस लेख लिहायचा, मग परत तो तिसरा माणूस लेख लिहायचा, असे ते वैचारिक दृष्टीने एकमेकांशी भांडायचे. आजच्यासारखं गेले की बुवा तू लेख लिहिला, मग तुझ्या घरी गेलो, मग तुला मारहाण केली, तसं नव्हतं. याच्यामध्ये बाबा पदमजींचं नाव आपण बघितलेलं, यमुना पर्यटन. तर बाबा पदमजींनी धर्मांतर केलं होतं. धर्मांतर केलं, मग केल्यामुळे काय झालं की त्यांच्यावर खूप टीका झाली बाबा पदमजींच्या याच्यावर. तर तुम्हाला एक संधी, एक व्यासपीठ देतो म्हणून भाऊ महाजनांनी तुम्ही लेख लिहा. तर मला धर्मांतर करण्याचे कारण या नावाचा महत्त्वाचा लेख बाबा पदमजींनी धूमकेतूमध्ये लिहिलेला आहे. मला धर्मांतर करण्याचे कारण जे काही आहे सगळं. त्याच्यानंतर कुठलं ज्ञानदर्शन, 1854चं तुमचं येतं ज्ञानदर्शन. ज्ञानदर्शन पुढे काय आता, ज्ञान सिंधू, वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे. वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे. प्रभाकरचं आणखी एक वैशिष्ट्य काय, लोकहितवादींची शतपत्रे, जी सगळी आपण गेल्या वेळेस बघितलेली आहेत. ते म्हणजे लोकहितवादींची शतपत्रे असतील किंवा इतर सगळं लेखन ते त्याच्यामध्ये येतं. ज्ञानसिंधू, वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे, 1842. ज्ञानोदय आणि त्याच्यामध्ये 4 महिन्यांचं अंतर आहे. ज्ञानोदय अहमदनगरला आहे त्यावेळेच्या, आणि 1850 पूर्वी बंद पडलं आहे, म्हणजे ज्ञानसिंधू जे आहे. त्याच्यानंतर कुठलं आहे बघा, ज्ञानोदय 1842 जूनमध्ये धर्मसुधारणा, ख्रिस्ती धर्मसुधारणेच्या कार्यासाठी सुरू झालेलं, अहमदनगर येथून निघालेलं, म्हणजे मुंबईनंतर पुण्याच्याही आधी सुरू झालेलं. आमच्या ते नगरचंच आहे. ज्ञानोदय खूप वर्ष चाललं. ज्ञानोदयचे सगळे अंक अहमदनगर कॉलेजमध्ये जवळपास आहेत अजून पण. आणि ज्ञानोदय महत्त्वाचं काय तर 19व्या शतकातला जो महाराष्ट्र आहे ना, त्याची सगळी माहिती ज्ञानोदयमधून मिळते. पहिली रेल्वे कशी धावली, ज्ञानोदयने बातमी दिलेली आहे. 1857चा उठाव कसा झाला महाराष्ट्रात, कोण लोक काय करतात, ज्ञानोदय. म्हणजे आज जेवढी लोक महाराष्ट्राच्या इतिहास लिहिलाय, तर त्यांचं एक मेजर साधन ज्ञानोदयमध्ये आलेल्या बातम्या ज्या आहेत. इवन हे जे 1850 पूर्वीचे पेपर आहेत ना, न्यूजपेपर, तर त्याची ज्ञानोदयनं लिस्ट केली होती. आज कोणता पेपर सध्या चालू आहे कोणता नाही 1851मध्ये, तर ज्ञानोदयच्या लिस्टमुळंच ती नावं आपल्याला सगळी कळतात. कोण आहे पहिले संपादक, रेव्हरंड हेनरी बॅलेंटाईन. रेव्हरंड हेनरी बॅलेंटाईन. त्यानंतर ॲबट नावाचे जे आहेत, रेव्हरंड ॲबट, हे पण संपादक आहेत. शाहू दाजी कुकडे हे सुद्धा संपादक आहेत. नावा टिळक, रेव्हरंड नावा टिळक, फुलामुलांचे कवी जे आहेत मराठीतले साहित्यातले, ते सुद्धा त्याचे संपादक आहेत. आणखी त्या नावा टिळकांचा जो मुलगा होता तो म्हणजे देवदत्त टिळक, हा सुद्धा त्या याचा संपादक राहिलेला आहे. हा सुद्धा म्हणजे ते मोठेच होते व्यक्ती, ते 9-1 वर्षसुद्धा ते आहेत. बालबोध मेवा नावाचा लहान मुलांसाठीचा विशेष भाग ज्ञानोदय जो आहे तो काढत असे. तो खूप हिट झाला. म्हणजे मुलांसाठीची पुरवणी, पहिल्या रेल्वेचं वर्णन, असं सगळं त्या ज्ञानोदयमध्ये आलेलं आहे. लक्षात येतंय. नेक्स्ट जो आहे तो तुमचा ज्ञानप्रकाश. जवळपास 100-1 वर्ष चाललेला पेपर. ज्ञानप्रकाश म्हणजे 100च्या आसपास, 1 शतकभर पुण्यातनं निघालेला पेपर आहे. त्याचा शेवटचा अंक आला 31 डिसेंबर 1950. म्हणजे अगदी खूप रिसेंट तो बंद झालेला आहे. काकासाहेब, पहिला अंक आहे 1849. कोण आहे, कृष्णाजी त्रिंबक रानडे. इथे सगळं दिलेलं आहे. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी तो सुरू केला. आणि त्याच्यानंतर शेवटची 40-1 वर्ष बंद पडायच्या अगोदर तो गोखलेंच्या भारत सेवक समाज जो आहे ना, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, त्यांनी चालवला. म्हणजे जसं सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं ना, तसं हे भारत सेवक समाजाचं पर्यायानं मॉडरेट मवाळांच्या राजकारणाचं मुखपत्र सुद्धा ज्ञानप्रकाशनं केलेलं आहे. काकासाहेब लिमये हे ज्ञानप्रकाशचे खूप महत्त्वाचे संपादक. त्यांच्या काळामध्ये ज्ञानप्रकाशची भरपूर एक प्रकारे भरभराट झालेली दिसून येते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. फैजपूर अधिवेशन मी एवढ्या वेळा घेतलंय की कंटाळा येईस्तवर ते घेतलेलं आहे की नाही. फैजपूर काँग्रेस 1936. बघा बरं, ग्रुप सीचा पेपर आलाय का प्रश्न. सेम आपल्या टेस्ट सिरीजचाच प्रश्न होता. डायरेक्ट आहे, डायरेक्ट घेतला होता आपण. कुठे आहे ते, हां, काय विचारलं त्यांनी, 58 नंबर. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सरचिटणीस धनाजी नाना चौधरी. अनेक लोकांनी हे केलं, असं कसं काय आलं, असं कसं काय नाही आलं. खूप चर्चेतलं आहे फैजपूर अधिवेशन. मी तो व्हिडिओ पण टाकला बघा परत.
त्या टेस्ट सिरीजचं याच्यावर पण ठेवलं आहे तुमच्या टेलिग्राम चॅनलवर. फैजपूरवर मी मला वाटतं 10-15 मिनटं बोललो आहे नुसतं एका अधिवेशनावर. इन डिटेल आपण ते घेतलेलं होतं की काय सगळी ती आहे. फैजपूर की फजितपूर, ब्रिटिश अधिकाऱ्यांना असं वाटत होतं त्यावेळेला. कलेक्टर आहे एक त्यावेळेचा, नावं त्याच्यात घेण्यात अर्थ नाही. त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल बोललो आहे की त्यांची इच्छा होती की हे फैजपूरचं अधिवेशन सक्सेसफुल होऊ नये. तसं जर पाहिलं तर काँग्रेसचं ग्रामीण भागात भरलेलं तसं पहिलं अधिवेशन त्याला म्हणता येईल. तसं ग्रामीणचा अर्थ प्रॉपर ग्रामीण. फैजपूरला रस्ते आहेत का? नाहीत. फैजपूरला चिखल झालाय का? आहे. फैजपूरला पाऊस येतोय का? येतोय. फैजपूरला कन्स्ट्रक्शन करता येतंय का? नाही. फैजपूरला रेल्वे जाते का डायरेक्ट गावात? नाही. काहीच होत नाहीये तरी फैजपूरला घ्यायचंय. आणि या सगळ्यामध्ये एक माणूस खूप महत्वाचा होता की झालंच पाहिजे, शंकरराव देव. शंकरराव देवांनी म्हटलं की 1895ला तुम्ही पुण्यात घेतलं आणि तेव्हापासून तुम्ही महाराष्ट्रात घेतलेलं नाहीये. आता महाराष्ट्रात घेतलेलं नाही असं का म्हणतात ते? बॉम्बे आणि नागपूर वॉज नॉट कन्सिडर्ड टेक्निकली महाराष्ट्र. बॉम्बे हे त्यावेळेला सुद्धा त्यांना एक प्रकारे लांबच वाटायचं. ते काय म्हणजे महाराष्ट्रात घ्या, नागपूरला तर ते मानतच नव्हते. तो सगळा वरचा जो भाग आहे म्हणजे सेंट्रल सगळा, त्यामुळे ते म्हणले की महाराष्ट्रात घ्या. महाराष्ट्रात म्हणजे आमच्या ह्या सगळ्या भागात घ्या पुण्यापासून खाली. तर त्यांनी लावून धरलं खेड्यात करून दाखवीन. त्यांनी म्हणजे चॅलेंजच घेतलं एक प्रकारे शंकरराव देवांनी की मी खेड्यात एक दिवस काँग्रेसचं अधिवेशन करून दाखवीन. पहिली जी मागणी होती खेड्यातली ती त्याच्याजवळच गाव आहे, पिंपराळे नावाचं गाव आहे. पिंपराळे पण ते जळगाव जवळचं गाव आहे पिंपराळे. पण तिथं ते खूपच प्रॉब्लेम वाटला आणि म्हणून मग ते अल्टिमेटली फैजपूरवर येऊन ते झालं. मग आता काय करायचं? तर सगळं काम स्वतःला करायचंय, गाड्या नाही, सगळं चिखल आहे, काय करायचं? तर सगळं जे फैजपूरचं अधिवेशन आहे ना ते तिथल्या स्थानिक रहिवाशांनी, स्थानिक गरीब शेतकऱ्यांनी आणि विशेषतः महिलांनी यशस्वी करून दाखवलं. देर वॉज नो स्पेस फॉर लिव्हिंग, नो टॉयलेट्स, नो बाथरूम्स, नो रोड्स, नथिंग. डायरेक्ट असा चिखलच आहे. मग काय करायचं? तर त्यांनी बांबूच्या झोपड्या उभारल्या. स्वयंपाक जो आहे तो बायांनी तिथं जात्यावर दळण दळलं. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला, तो स्वयंपाकासाठी वापरला. त्याच्या अगोदरच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले जायचे केटरिंगचे वगैरे. फैजपूरमध्ये त्यांनी ते केलं नाही. म्हणजे श्रमदान ज्याला आपण म्हणतो ना की श्रमाचं सौंदर्य, गांधींनी त्याला शब्द वापरला की दिस इज द ब्युटी ऑफ लेबर. श्रमाचं सौंदर्याचा पहिला संदेश तो तुम्ही फैजपूरला दिला. एवढं ते ऑर्गॅनिकली केलं ना की सगळ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला मोफत दिला, बायांनी दळण दळलं. जवाहरलाल नेहरू जे अध्यक्ष आहेत ना ते टेक्निकली बैलगाडीतनं आणलं होतं त्यांना. ते उतरले तिकडे लांब आणि त्यांना बैलगाडीतनं हळूहळू सगळ्यांना बैलगाडीतनंच आणलं. प्रेमाबाई कंटक त्यांचं पण नाव फैजपूरच्या याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की त्यांनी 150 महिलांचं दल उभारलं ज्या स्त्रियांनी तिथे खूप काम केलं. साने गुरुजी तर उत्साही होतेच, आपल्याला ते माहिती आहे. आणि मग त्याची जी सगळी बॉडी आहे की जवाहरलाल नेहरू वॉज द प्रेसिडेंट, स्वागताध्यक्ष शंकरराव देव. आणि परवा जो ग्रुपसीला प्रश्न आलाय, स्वागत समितीचे सरचिटणीस धनाजी नाना चौधरी. महत्वाचे 2-3 पदाधिकारी मला काढायचे तर वावी दास्ताने, गोकुळभाई भट हे पदाधिकारी. शंकरराव ठकार आणखी जर म्हटलं तर ते. स्वागत समिती जी काही आहे त्याचे खजिनदार आहेत बाळकृष्ण लागू. स्वागत समितीचे खजिनदार आहेत बाळकृष्ण लागू. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मगाशी आपण कॉन्स्टिट्यूशनचे हे बघितले बघा, सभेने काय काय केलं. म्हणजे तुमचा काय हत्ती आहे आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, कोण ॲडवायझर आहे कोण नाही. तर तिथं नंदलाल बोस यांचं एक नाव येतं कॅलिग्राफीच्या सगळ्या त्या इंग्लिश व्हर्जनच्या बाबतीत. तर ते जे ह्याचे आहेत बंगालचे, ज्याला शांतिनिकेतनचे कलावंत आपण म्हणतो एका अर्थाने, तर त्या नंदलाल बोसांनी अधिवेशन स्थळ जे आहे ना ते तयार केलं होतं ज्याचं नाव टिळक नगरी होतं. तिथून ते सगळं लिंक आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की आता 1885ला काँग्रेसची सुरुवात झालेली आहे आणि आपण आता जवळपास ते किती वर्ष होतात, 35 वर्ष, 35 साली पूर्ण झाले. तर आता हे पुढचं 51 वर्ष आहे. त्याची आठवण म्हणून त्यांनी काय केलं, तर गोकुळदास तेजपाल सभागृहातनं एक ज्योत, ऑलिम्पिकची ज्योत कशी असते तशी ज्योत घेऊन माणसं मग ते फैजपूरपर्यंत आले. आणि शंकरराव देवांनी ती ज्योत जी आहे ती तिथं बॅटन ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे आम्ही आता तिथून बॉम्बेपासून सुरू झालेला प्रवास तो आता इथपर्यंत आणला. लक्षात येतंय? सो हे फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत? मग शंकरराव देव. खूप प्रयत्न केला, म्हणजे याच्या स्टोऱ्या खूप भारी आहेत की कलेक्टरने प्रयत्न केला, नवीन SP तिकडे लावला, सगळ्यांनी मिळून हे कसं फसेल हे बघितलं जे काही आहे, पण ते शेवटी सक्सेसफुल त्यांनी करून दाखवलं. म्हणजे बघा ना, त्यावेळेस पण खूप पाऊस चालू होता,
खूप चिखल होता, जायला रस्ते नव्हते, शासन ऐकत नव्हतं. पोलिसांना सांगितलं तर पोलीस म्हणायचे तुमचं तुम्ही बघून घ्या. कलेक्टरला सांगितलं तो फेल करायला बसलेला होता. खूप पाऊस आला, चिखल झाला, रस्ते नाही. 1936. आज 100 किती वर्ष झाले त्याला, 90 वर्ष झाले. आज किती परिस्थिती बदलली की नाही. पाऊस आला तरी आपल्याकडे आता सगळं व्यवस्थित होतं, चिखल होत नाही, काही होत नाही. याला म्हणतात प्रोग्रेस, आहे की नाही. प्रोग्रेस कशाला म्हणतात, याला म्हणतात. त्यावेळेला खूप अवघड होतं, शेतं पाण्याखाली गेलेली होती, चिखल होतं. आता तसं होत नाही, आपण सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत आता. 19 पुढीलपैकी कोणी मोतीलाल नेहरूंच्या विनंतीवरून होमरूल लीगच्या कार्यास आशीर्वाद दिले आणि अलाहाबादच्या होमरूल लीगच्या शाखेने आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्षस्थानही भूषवले. मग अशी म्हणलं ना ग्रुप सीचा मेन्सचा प्रश्न काय होता ग्रुप सीचा प्रश्न बघा बरं. तो 1918च्या फेब्रुवारीत प्रश्न क्रमांक 52 बी संच. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेले होते. ज्या रेफरन्समधून त्यांनी घेतले, डॉक्टर कुर्तकुटी गेले होते. त्या रेफरन्समधली पुढचीच ओळ आहे जो मी प्रश्न विचारलाय, त्याच्या खालचीच ओळ मी विचारली. तिथं वरती वाक्य हे आहे आणि पुढे आहे. तिथं जाऊन कुर्तकुटींनी काय केलं, मोतीलाल नेहरूंच्या विनंतीवरून होमरूल लीगच्या कार्यास आशीर्वाद दिले आणि अलाहाबादच्या होमरूल लीगच्या शाखेने आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्षस्थानही भूषवले. लक्षात येतंय. डॉक्टर कुर्तकोटी, देशस्थ ब्राह्मण असलेले कुर्तकोटी. धारवाड जिल्हा आहे ना, तिथे कुर्तकोटी नावाचं गाव आहे आणि त्या गावाच्या याच्यावरून जे काही आहे ते अखिल भारतीय हिंदू परिषदेला याच्यामुळं ते सगळे गेलेले आहेत. 1918च्या फेब्रुवारीमध्ये, 1917च्या जूनमध्ये डॉक्टर कुर्तकोटींची नेमणूक करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून झालेली आहे. आपण हा प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये याच्या अगोदर घेतलेला आहे. लिंगेश महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी, श्री विद्याशंकर भारती स्वामी महाराज नाव जे त्यांनी घेतलं होतं, श्री विद्याशंकर भारती स्वामी महाराज या नावानं कुर्तकोटींनी जे काही आहे करवीर पीठाचे शंकराचार्य झाले त्या जून 17मध्ये. आणि त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढण्यात आली आणि तो हत्ती कोणी दिला होता, राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या हत्तीवरनं त्यांची मिरवणूक काढण्यात आली. म्हणजे हत्तीची सगळी जी परंपरा आहे ते जे आत्ता तुम्हाला दिसतं ते त्याला एक काही ना काही त्यांचं ते लॉजिक आहे, या अर्थाने ते येतं. आणि त्यावेळेस जेव्हा हे फेब्रुवारी 18मध्ये तिकडे गेलेले होते कुर्तकोटी, तेव्हा इथे शाहूंचा विचार असा होता की राजाराम महाविद्यालय जे आहे ना ते बंद करायचं. त्यांना ते काही गोष्टींमुळे चालवण्याचा विचार नव्हता. राजाराम महाविद्यालय बंद करू अशी योजना शाहूंच्या डोक्यात घोळत होती. पण हे जे आहेत म्हणजे कुर्तकोटी जेव्हा आले मे 1918 ते परत आले, फेब्रुवारीमध्ये तिथे होते, 2-4 महिने राहून ते परत आल्यावर ते म्हणले की एक वेळ करवीर पीठ थांबवलं तरी चालेल, पण जर राजाराम महाविद्यालय तुम्हाला बंद करायचं असेल तर मी इथं राहणार नाही. मग शाहू आणि त्यांच्यामध्ये जे क्लॅशेस व्हायची सुरुवात झाली ना, तर त्याची सुरुवात साधारणतः इथून दिसते. आणि मग पुढे त्यांच्यातला संघर्ष जरा वाढला तो कधी, शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनं रद्द केली आणि पगारी तलाठी नेमायला सुरुवात केली. तर तिथून त्यांच्यामध्ये क्लॅश जो आहे तो वाढायला लागला. लक्षात येतोय. सो हे पण आहे की होमरूल लीगच्या त्या याच्यामध्ये अध्यक्ष पण ते झालेत आणि आशीर्वाद पण त्यांनी दिलेले आहेत. 20 पुढे दिलेल्या विधानांवरनं योग्य विधान निवडा. राघव भांडारकर यांची बॉम्बे युनिव्हर्सिटीचे चान्सलर. भांडारकरांवर मी प्रार्थना समाजाच्या स्थापनेच्या वेळेला बोललेलो आहे. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली, पण त्या वर्षी मेन जे त्याचे प्लेयर आहेत, एक म्हणजे रानडे आणि दुसरे तुमचे भांडारकर, हे नाही आहेत. पुढच्या वर्षीपासून ते पिक्चरमध्ये येतात. आपण डिटेल बोललोय. प्रार्थना समाजाचे पण सदस्य आहेत, परमहंस सभेशी पण जोडले गेले आहेत. आपण पाहिलं ना बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले 4 पदवीधर त्या दिवशी आपण डिटेल डिस्कस केले. कोण आहेत? रानडे, भांडारकर, वागळे आणि तुमचे वामनाबाजी मोडक. आणि हे 4ही लोक प्रार्थना समाजाकडे कसे आकृष्ट झाले याची डिटेल चर्चा आपण केलेली होती. एल्फिन्स्टनमध्ये त्यांचा प्रवेश आहे आणि पुढे एल्फिन्स्टनमध्येच भांडारकर हे प्राध्यापक झालेत. डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक झालेले पहिले इंडियन गृहस्थ. आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, खऱ्या आहेत. म्हणजे 12मध्ये भरलेल्या डिप्रेस्ड क्लासेस परिषदेचे अध्यक्ष, बॉम्बे युनिव्हर्सिटीचे VC, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे स्टेट बोर्डाच्या पुस्तकातच दिले. परमहंस सभा आणि प्रार्थना समाजाशी जोडले गेलेले होते. लक्षात येतंय. राघव भांडारकर म्हणजे
त्यांचं एक होतं की ज्या सुधारणा त्यांना बौद्धिक किंवा वैचारिकदृष्ट्या मान्य होत्या त्या त्यांनी स्वतः पण इम्प्लिमेंट केल्या असे भांडारकर आहेत. म्हणजे त्यांच्याबाबतची एक गोष्ट खूप फेमस आहे की स्वतःची जी त्यांची विधवा मुलगी होती आणि विडो मॅरेजला त्यांचा एक प्रकारे पाठिंबा होता, तर त्या मुलीच्या विवाहाला पण त्यांनी कॉन्सेंट जो आहे तो दिला. शिवाय अनेक गोष्टी आहेत म्हणजे भांडारकरांच्या बाबतीत की स्वतःच्या मुलींचे जे विवाह आहेत ना ते म्हणले की तुम्ही मॅच्युअर झाल्यावर करा. म्हणजे आजच्यासारखं एक प्रकारे त्यांनी म्हटलं की लगेच मी बालविवाह करून देणार नाही. तर खूप विरोध झाला. म्हणजे त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीच्या विवाहाला मान्यता दिल्यामुळं केटी तेलन त्यांच्या घरी परत कधी जेवलेच नाही. की आता हे लोक असे करायला लागलेत. म्हणजेच काय की त्या काळामध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट त्यांचे व्हायचे. 1876-77च्या दुष्काळात पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यात हजारो माणसं मृत्युमुखी पडली. याविषयीचे लेख तयार करून ते कोणी सरकारकडे पाठवले? न्यायमूर्ती रानडे. आपण त्या दिवशी दुष्काळाविषयी बोललो, आठवतं का? यांच्यावरचा प्रश्न घेतला होता. कोणावर घेतला होता मी? दादाबाई नवरोजींच्या याच्यावर. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की कोण कुठल्या अधिवेशनात बॅनर्जी आणि ते कसं बोललेले आहेत की 1.5 कोटी माणसं मेलेत. तर ते 1876 मुंबई आणि हैदराबाद प्रांतात खूप मोठा दुष्काळ होता. 1896-97चा दुष्काळ तर तुम्हाला माहिती आहे. 1899-1900 पण खूप दुष्काळ आहे. पुणे, नगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यामध्ये 1876-77 हजारो माणसं आणि हजारो गुरढोरं दुष्काळात मेलेली आहेत. 1876-77 2च वर्षामध्ये पुणे, नगर, सोलापूर दुष्काळ आहे. हजारो माणसं आणि हजारो गुरढोरं मेलेली आहेत. आज आपल्याकडे ओला दुष्काळ येऊ, सुका दुष्काळ येऊ, अजिबात हानी होत नाही. कारण शासनाने कामच तसं केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? केलं की नाही? आज अजिबात काय होत नाही. तुम्ही बघा आता एवढा पाऊस झाला मराठवाड्यात, काय झालं का? उपाययोजना किती स्ट्रॉंग आहेत. धडा घेतला ना आपण. 1876-77 हजारो माणसं मरतात. आज आपण धडा घेतलेला आहे त्याच्यापासून. येतं ना लक्षात काय बोलतोय मी? तर एवढे माणसं मेले. मग काय केलं? सार्वजनिक सभेचे जे कार्यकर्ते होते ते लोकांमध्ये गेले, त्यांना विचारलं काय अडचणी आहेत, काय करायला पाहिजे, काय पैसे पाहिजेत, काय रिलीफ पाहिजे. ते सगळी माहिती न्यायमूर्ती रानडेंनी कलेक्ट केली आणि त्याचे पेपर प्रेझेंट केले गव्हर्नमेंटला आणि सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने आमची मदत करा. लक्षात येतंय? आणि त्याच्यातनं उपाय सुचवले आणि मग दुष्काळी कामं सुरू केली. दुष्काळी कामावर लोकांना मजुरीने पैसे द्यायला सुरुवात केली वगैरे वगैरे. असे सगळं कामं त्यांनी केलेले आहेत. सिव्हिल सर्व्हिसेसच्या ॲस्पिरंटनी काय इतिहास शिकायचा असतो? इतिहासामध्ये काय झालं, लोकांनी कसे उपाय केले ते शिकायचं असतं. आणि मग जे तुम्ही कलेक्टर होता, डेप्युटी कलेक्टर होता, PSI होता, मग तुम्हाला कळतं लोकांशी किती सन्मानाने बोलावं. त्यांना अडचण असते, त्यांना त्रास होतो. तुम्ही बघितलं ना आता लोक कसे बोलतात, पोलीस किती चांगलं बोलतात, त्यांनी तुम्ही दुष्काळातल्या लोकांबरोबर मदत करतायत. जे ते शिकलेले आहे तुम्ही सगळे, तसंच करायला पाहिजे. न्यायमूर्ती रानडे 22 काय आहे ना, मी आता टेक्निकली कोणावरच काही बोलत नाही. जे काही आहे ते सगळं आपल्याकडे चांगलंच चाललेलं आहे. बैरामजी मलबारी 1884 कोणत्या विषयावर टिप्पणी प्रसिद्ध केली? बालविवाह आणि लादलेले वैधव्य. पारशी समाज सुधारक आहेत बैरामजी मलबारी. बालविवाह आणि लादलेले वैधव्य. आणि हे खूप इंटरेस्टिंग. आपल्याकडे म्हणतात ना की काय ह्या समाजसुधारकांनी फक्त एकाच धर्माच्या सगळ्या कुप्रथांवर बोलले का? तर नाही, हे पारशी होते मलबारी. मग त्यांनी हिंदू, पारशी आणि मुसलमान तिन्ही धर्मांमध्ये बालविवाह होतात असं म्हटलं आणि त्यांनी ते सगळ्यांसाठी काम केलं. म्हणजे लक्षात येत आहे? सो ब आणि क. त्याच्यानंतरच मग पुढे संमती वयाचं विधेयक येतं ना 1891 की मुलीचं जे काही वय आहे ते किती असायला पाहिजे? 12 असं असायला पाहिजे. तर लोकमान्य टिळक याच्यावर काय म्हणले? हे चालणार नाही, 12 हे अजिबात होणार नाही. 12 प्रॉब्लेम काय होतो की जर 12च्या आत मुलीला रुजूप्राप्ती आली, म्हणजे टेक्निकल वर्ड्समध्ये तुम्ही त्याला जे म्हणता की तिला जर पाळी आली तर मग काय करायचं? शास्त्र म्हणतं जर पाळीनंतर तिला गर्भधारणा झाली नाही तर शास्त्राच्या दृष्टीने हा गुन्हा आहे. लोकमान्य टिळक म्हणले असं नाही चालणार. म्हणजे काय प्रकारच्या भूमिका या लोकांनी त्या काळात घेतलेल्या आहेत. फक्त गणेशोत्सव आठवून चालत नाही, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांची भूमिका या केसमध्ये काय होती, प्रोग्रेसिव्ह होती की रिग्रेसिव्ह होती. लक्षात येत आहे? सो ब आणि क करेक्ट आहे. आणि 23 एक हिंदू या टोपण नावाने कोणी लेखन केले होते? तुकाराम तात्या पडवळ. हा प्रश्न मुद्दाम टाकला मी. लोकसत्ताला एक सदर चालू आहे सध्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींवरचं, बरोबर आहे ना? ते खालच्या याच्यात येतं ना, तिथे त्यांनी चुकवलं होतं ते. म्हणजे जातीभेद विवेकसार हे नावाचं पुस्तक ज्योतिराव फुलेंनी लिहिलं असं दडदडीत त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, त्या लेखात आलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले होते
ते चुकलेलं आहे त्यांचं त्या दिवशी. जातीभेद विवेकसार हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळांनी लिहिलंय एक हिंदू या नावानं 1861 साली. एक हिंदू या नावानं. वज्रसूची जी आहे, अश्वघोष नावाचा जो लेखक आहे जुन्या याच्यामध्ये, ज्यांनी जातीव्यवस्थेवर टीका केली, त्याचा आधार घेऊन जातीभेद विवेकसार प्रसिद्ध केलं. ज्योतिरावांना ते खूप महत्त्वाचं वाटलं, कारण शास्त्रोक्त पद्धतीने जातीव्यवस्थेवरची टीका त्यांना मिळाली आणि ज्योतिरावांनी ते पुस्तक 1865 मध्ये रिप्रिंट केलं, दुसऱ्यांदा ते प्रकाशित केलं. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आहेत तुकाराम तात्या पडवळ. तुकाराम तात्या पडवळांचं आणखी एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे समग्र तुकाराम गाथा जी आहे ते त्यांनी एडिट केली आहे, संपादित केली आहे. समग्र तुकाराम गाथा त्यांनी संपादित केली आहे. प्लस ते थिओसॉफिकल सोसायटी जी आहे ॲनी बेझंट यांची, त्याचे पण सदस्य होते. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. पुढे दिलेल्या संघटनांच्या नावांचे पर्याय कालानुक्रमे जुळवा. मला वाटतं याच्यातल्या जवळपास ठाणे जिल्हा असोसिएशन सोडून आपण PYQ आणि पहिल्या टेस्ट 3 मध्ये बोललोय. ठाणे जिल्हा असोसिएशन पण मी गेल्या वर्षांच्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेली आहे. ठाणे जिल्हा असोसिएशनशी संबंधित काय आहे? वसई असोसिएशन आणि कोणाची आहे ती? गोविंद बाबाजी जोशी. गोविंद बाबाजी जोशी यांची वसई असोसिएशन कधीची आहे? 1862. आणि नंतर जी आहे ते तुमची ठाणे जिल्हा असोसिएशन 1868, 1868. 1868. वसई असोसिएशन फार चालली नाही, कारण त्यांना ना पैसे खूप कमी पडायचे. गोविंद बाबाजी जोशी धडपडे होते, पण ठाणे जिल्हा असोसिएशनमध्ये पण तो काम काय करायचं की शाळांची स्थिती काय आहे, नगरपालिका कशा काम करतायत, लोकांना काय अडचणी येत आहेत, हे सगळं सरकारला सांगायचं, अर्ज करायचे, विनंत्या करायचे, काम करून घ्यायचं. ठाणे जिल्हा असोसिएशनचं काम आहे. गोविंद बाबाजी जोशी. प्रॉब्लेम असा होता की याचे सभासद गरीब होते, यांनी काही घेतले नाहीत श्रीमंत लोक, त्यामुळे यांना अडचणी खूप यायच्या. मग तसं जर पाहिलं तर मग इथे जी बॉम्बे असोसिएशन 1852 आपण बघितलंय, गेल्या वेळेसच डिस्कस केली ना, शेटी या लोकांची मदत त्यांनी घेतली आहे. नाना शंकर शेठ आहेत, भाऊदाजीचे जे चिटणीस आहेत, तोच प्रश्न मी घेतला होता बॉम्बे असोसिएशनचा. धनिकांच्या हातामध्ये त्याची सगळी सूत्र होती. सार्वजनिक सभेवर मी आत्ता एक शब्द बोलणार नाही, कारण इतकं डिटेल बोललोय त्या दिवशी. एप्रिल 1870 पर्वती संस्थांच्या चौकशी करणी आहे त्या पंच कमिटी आणि ते गवा जोशी. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1800 काय साधारणतः 84 किंवा काय 85 असं तुम्ही ते म्हणू शकता. 1885. 31 जानेवारी 1885 असं टेक्निकली उल्लेख आढळतो. KT तेलंग, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, दादाभाई नौरोजी असे सगळे ते लोक येतात. आणि याच कामाकरता मगाशी आपण उल्लेख केला नाग चंदावरकर तिकडे गेले. संबंध जो आहे तो तसा आहे की जानेवारीमध्ये उघडली आहे ना, आमचं काम चालू आहे, तुम्ही आता डिसेंबरमध्ये घेतलं ते, पण मी जरा जाऊन येतो असं ते होतं. बॉम्बे असोसिएशन जी बघितली ना आपण मगाशी 1852ची, ती त्यापासून वेगळं होत म्हणा यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन का केली? कारण 1875च्या सुमारास या बॉम्बे असोसिएशनवर रावसाहेब मंडलिकांचा प्रभाव वाढायला लागला, विना मंडलिकांचा. ते यांच्यावर थोडंसं डॉमिनेट व्हायला लागले. आणि विना मंडलिकांनी त्या काळात एक काय केलं की साधारणतः सनातन्यांना पाठीशी घालण्याची भूमिका त्या काळात घेतली. आणि मग त्यांना वैतागून जे आहे सनातन्यांना पाठीशी भूमिका म्हणजे पुन्हा कुठला मुद्दा येतो? मगाशी बैरामजी मलबारींनी जे लेख लिहिले ना, त्याचं साल बघा बरं 22 नंबरच्या प्रश्नात. 1884 तो वाद होता की तुम्ही हे बालविवाह वैधव्यावर तुम्ही लेख लिहिताय, तर हे म्हणले की हे चालणार नाही. त्यांनी पुरोगामी भूमिका घेतली नाही, त्याच्यामुळे यांचे वाद झाले इतर लोकांचे. आणि इतर लोकांचे वाद झाल्यामुळं मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असो. आता अर्थात ते जे वाद आहेत त्याला पण काय फक्त वैचारिक बेस आहे अशातला भाग नाही, लक्षात येते. कारण मगाशीच मी त्यांचं नाव घेतलं ना तेलंगणचं, ते पण जेवले नाहीत त्यांच्या घरी. सो डॉमिनन्स हा एक त्यातला मुद्दा होता आणि त्याच्यातनं मग बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आली. सो क, ड, ब आणि अ. शेवटचा प्रश्न नागचंदावरकर मुद्दाम विचारलाय. अध्यक्ष असलेले 1900चे सभेचे अधिवेशन लाहोरला झालं. बॉम्बेला आपल्याला माहिती आहे पहिलं 1885, 1889 अनेक आहेत. लखनौला 1899चं आहे. म्हणजे इतरही असतील, पण मेजर जे त्यावेळेचे आहेत RC दत्त, रोमेशचंद्र दत्त अध्यक्ष. बनारसचं फेमस पाहिलं तर 1905चं गोखले. ओके, इथं मला वाटतं आपलं डिस्कशन आपण थांबवूया. काही शंका असतील तर बोला. थँक्यू.